इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिक्रमणावर जेसीबी, मुख्य रस्त्यावरील अडथळे केले दूर, कारवाई करताना किरकोळ वादावादी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने इचलकरंजी शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. राजवाडा चौक ते कोल्हापूर नाका या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा चालविण्यात आला. यावेळी काही अतिक्रमणधारकांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांची वादही झाला. मात्र प्रशासनाने कोणाचाही मुलाहिजा न बाळगता बेकायदेशीरपणे अडथळा निर्माण झालेले अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये दुकानावरील तसेच समोर ठेवण्यात आलेले फलक, गटारीवर केलेले बांधकाम काढण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण मुख्य मार्गासह शहरात रस्त्यावर उभे केले जाणारे हातगाडे आज मात्र दिसून आले नाहीत. इचलकरंजी शहरात प्रत्येक भागात बेकायदेशीर अतिक्रमण वाढत चालले असून यासंदर्भात नागरिकांतून तक्रारी वाढत चालल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन महापौर उदय धातुंडे यांनी 21 एप्रिलपासून शहर अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार अतिक्रमणधारकांना सूचनाही करण्यात आल्या होत्या. मंगळवारी 21 एप्रिल सकाळपासून राजवाडा चौकात अतिक्रमण निर्मूलन पथकासह अधिकारी दाखल झाले. तेथून कारवाईला सुरुवात झाली. दुकानसमोर ठेवण्यात आलेले फलक, दुकानावर लावलेले फलक, गटारीवर केलेले बांधकाम, दुकानाच्या छपऱ्या आदी काढत हे पथक मुख्य मार्गावर आले. पथकाने कारवाई केल्याचे समजताच अनेकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. गोविंदराव हायस्कूल समोरील झेरॉक्स सेंटर समोरील सिमेंटचे कट्टे, जुनी नगरपालिका इमारत परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुख्य रस्त्यावरून कॉम्रेड मलाबादे चौक एकेरी मार्गातून शिवतीर्थकडे हे पथक आले. दरम्यानच्या परिसरातील वाहतुकीला अडचणीची ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. शिवतीर्थपासून राजर्षी शाहू महाराज पुतळा मार्गावर अतिक्रमण हटविण्यात येत असताना यशवंत प्रोसेस परिसरातील एका विक्रेत्याने त्याचे दुकान समोरील अतिक्रमण हटवत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. मात्र प्रशासनाने बेकायदेशीर असलेले अतिक्रमण हटविले. त्यानंतर दुकानासमोरील छपऱ्या, गटारीवरील सिमेंटचे कट्टे आदी जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही काही जणांकडून करण्यात येत होता. मात्र प्रशासनाने ही मोहीम सुरू ठेवली. ही मोहीम अखंडितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत असून ही मोहीम दिखाव्याची न राहता कायमस्वरूपी अतिक्रमण हटविण्यासाठी असावी अशी मागणी होत आहे. या मोहिमेत उपायुक्त नंदू परळकर, रोशनी गोडे, विद्या कदम, सर्वेयर सुतार, नगर अभियंता अभय शिरोलीकर, नगर रचनाकार चौगुले, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व 2 जेसीबी, 2 ट्रॅक्टर व अन्य वाहनांचा ताफा सहभागी होता. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.